नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वृद्ध आईवडिलांना घराबाहेर काढून त्यांचा मानसिक छळ केल्याप्रकरणी 2 मुलांसह 2 सुनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आई वडील हे कुटुंबाचा आधारस्तंभ मानले जातात, मात्र वृद्धापकाळात आई वडिलांना घराबाहेर काढल्याची अत्यंत वेदनादायी घटना सोलापुरात घडली आहे। त्यांना शिवीगाळ करून मानसिक छळ केला, त्यांच्या राहण्याची, जेवणाची तसेच आरोग्याची कोणतीही व्यवस्था न करता घराबाहेर काढण्यात आले। या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी 2 मुलांसह 2 सुनांविरुद्ध ज्येष्ठ नागरिक पालनपोषण व देखभाल अधिनियम 2007 या कलमानुसार 24 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। अतुल रमेश शिंदे, अनुप रमेश शिंदे, सुवर्णा अतुल शिंदे आणि दीपाली अनुप शिंदे राहणार सर्व जुनी मिल चाळ सोलापूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलांची व सुनांची नावे आहेत। या प्रकरणी नंदा रमेश शिंदे वय 68 राहणार जुनी मिल चाळ मुरारजी पेठ सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार 2015 पासून त्यांच्या दोन्ही मुलांनी व सुनांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीचा सांभाळ करण्यास नकार दिला। वृद्ध दाम्पत्याच्या राहण्याची, जेवणाची तसेच आरोग्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलीच नाही, उलट त्यांना घराबाहेर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे।